पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पेट्रोल, डिझेल, सोन्याची खरेदी आणि परदेश दौऱ्यांमध्ये काटकसर करण्याचा संदेश दिल्यानंतर नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांची अक्षरशः अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच 20 मेला होणारी महासभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी घेतला होता. मात्र या निर्णयावरून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही जोरदार आक्षेप घेतल्यानं अखेर सभा प्रत्यक्ष घेण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हा वाद शांत होण्याआधीच आता स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता पालिकेच्या कामकाजावर कोसळली असून विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून बुधवारी महासभेमध्ये दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे महासभा तहकूब करण्यात येते आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे आणि धोरणात्मक विषय पुन्हा एकदा अधांतरी राहिले आहेत. शहरातील रस्ते, कुंभमेळ्यांची कामं, निधी मंजुरी, पाणीपुरवठा आणि विविध विभागांचे प्रस्ताव यावर आता आणखीन विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना महासभा तहकूब झाल्यानं नाराजी व्यक्त होत असून निवडणूक प्रक्रियेमध्ये शहर विकासाचा बळी जात आहे अशी टीका आता नागरिकांमधून होतीये. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.